लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आता आपण इथे पाहणार आहोत की घरामध्ये सगळं काही चांगलं सुरू असताना वसू आत्या आणि रम्या फोडणार बॉम्ब, करणार घरात बॉम्बस्फोट। आता नेमकं काय घडणार आणि कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतोय की नंदिनीने तो हार मिळवल्यामुळे घरातलं वातावरण खूपच जास्त प्रसन्न मंगलमय आहे। तर दुसरीकडे आता काव्याचा सुद्धा जो पेपर आहे तोही फर्स्ट क्लास झालेला आहे। त्यामुळे आता धनुर्मासामध्ये घरात पूजा करायची असं मालिनी काकूंनी ठरवलेलं असतं। मालिनी काकू विचार करतात की नंदिनी आणि काव्या दोघींबरोबरही एकदा बोलून घेते, नाही म्हणजे आता शेवटी ह्या घरच्या कर्त्या धर्त्या तर त्याच आहेत। त्यांचं काय म्हणणं आहे धनुर्मासातल्या पूजेबद्दल ते एकदा बघते आणि मग त्यानुसार धनुर्मासाची पूजा कधी धरायची ते ठरवते। आज घरामध्ये सगळं एवढं मंगलमय आहे, सगळं चैतन्य सुख समृद्धी नांदतंय। असंच कायम माझं घर आनंदाने भरलेलं राहू दे, सुखात नांदू दे, त्यासाठी घरामध्ये मंगल कार्यसुद्धा घडवलं पाहिजे असा विचार वसू आत्यांच्या मालिनी काकूंच्या मनात असतो। मग मालिनी काकू आता नंदिनी आणि काव्याला बोलवतात आणि मग आता त्या दोघींनाही विचारू लागतात, नंदिनी काव्या तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू का? त्यावर नंदिनी काव्या म्हणतात, काकू अहो परवानगी काय मागताय, विचारा की काय झालं आहे? त्यावर मग मालिनी काकू म्हणायला लागतात, नंदिनी काव्या अगं आता धनुर्मास सुरू झाला आहे, तर मग मला असं वाटत होतं आपल्या घरातसुद्धा धनुर्मासाची पूजा करून घ्यावी, म्हणजे कसं सगळं आता घरामध्ये एवढं छान सुखाचं सुरू आहे, तर धनुर्मासाची पूजा केली तर मग अजून सगळं छान होईल घरामध्ये। तर आपण घरात धनुर्मासाची पूजा करून घ्यायची का? नाही म्हणजे तुम्हीसुद्धा बघा, विचार करा, तुमच्या वेळेनुसार तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जमेल तेव्हा तुम्हाला जमेल तसं करून घेऊ आपण। काय वाटतंय तुम्हा दोघींनासुद्धा करायची का पूजा? त्यावर नंदिनी आणि काव्या एकमेकीकडे बघतात आणि हसतात। लगेचच मालिनी काकूंना काव्या म्हणते, काकू अहो आम्हाला काय विचारताय तुम्ही? तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही पूजा ठरवा। अहो तुम्ही ठरवलीत काय पूजा तरी आम्ही नाही म्हणणार आहोत का? त्याबरोबर नंदिनी म्हणते, पण आई एक काम करा, तुम्ही ना यावेळी आपल्या साठे गुरुजींनासुद्धा बोलवून घ्या, नाही म्हणजे तुम्ही गुरुजींना ज्या कुठल्या बोलवाल ते उत्तमच असतील, पण तरीसुद्धा साठे गुरुजी हे नेहमी येतात तेव्हा काहीतरी चांगलं सांगून जातात आपल्या घराबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल, किंवा जर काही अरिष्ट येणार असेल, काही संकट असेल तर ते सुद्धा सांगतात। त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणत असतात की हो नंदिनी अगं तू जे बोललीस की नाही, माझ्या मनातसुद्धा ती गोष्ट आधीच आली होती, म्हणून मी आधीच हा विचार केला होता की साठे गुरुजींना बोलवावं, तू काळजी करू नको, मी साठे गुरुजींबरोबर बोलून घेते, संपर्क करते। आणि मग त्या दोघीजणी तिकडनं गेल्यावर मालिनी काकू विचार करतात, लवकर साठे गुरुजींना फोन करून घ्यायला हवा, नंतर मग ते उगाच कुठे दुसरीकडे जायचं ठरायला नको। मग आता लगेचच मालिनी काकू ह्या साठे गुरुजींना फोन करतात। आता साठे गुरुजींची त्या चौकशी करतात आणि मग सांगायला लागतात, गुरुजी अहो मी ना घरामध्ये धनुर्मासाची पूजा ठेवलेली आहे। तर त्यावर गुरुजी म्हणतात, त्याचं आमंत्रण द्यायला तू मला फोन केलेला आहेस बरोबर ना? त्यावर मालिनी काकू म्हणतात, हो गुरुजी तुम्ही कसं? त्यावर गुरुजी म्हणतात, मी ओळखतो मालिनी, तुला पूर्वीपासून हे माहिती आहे। त्यावर मालिनी काकू म्हणतात, हो गुरुजी तर मग तुम्ही याल ना? त्यावर गुरुजी म्हणतात, हो तसंही तू जरी मला आमंत्रण दिलं नसतंस तरीसुद्धा यावेळी धनुर्मासाच्या पूजेच्या अगोदर मी तुझ्या घरी येणारच होतो, घरात काहीतरी घडणार त्याची घंटा तुला द्यायची होती। त्यावर मग मात्र आता मालिनी काकू घाबरतात। मालिनी काकू गुरुजींना म्हणतात, गुरुजी काय झालं आहे, तुम्हाला काय सांगायचं आहे? त्यावर गुरुजी म्हणतात, मालिनी मी म्हटलं ना की मी येऊन तुम्हाला भेटूनच सगळं सांगेन म्हणून, तर काळजी करू नको, मी येऊन भेटून सगळं सांगेन, सगळं व्यवस्थित सविस्तर बोलेन। त्याबरोबर मालिनी काकूंच्या जीवाला आता इकडे हुरहुर लागून राहिलेली असते की काय सांगणार असतील गुरुजी आणि काय असेल गुरुजींचं भाकीत। तर आता गुरुजी हे पूजेकरिता घरी आलेले असतात। गुरुजी घरी आल्यावर विचारतात, तयारी सगळी व्यवस्थित झाली आहे ना? आता नंदिनी आणि काव्या होकार देतात। गुरुजी नंदिनी काव्या जीवा पार्थ यांना सगळ्यांनाच पूजेला बसवतात, छान सगळी पूजा पारही पाडतात। आणि मग जेव्हा जोडपी चारही
चौघही जण दोन्ही जोडपी आशीर्वाद घ्यायला येतात तेव्हा गुरुजी म्हणतात, आशीर्वाद घेणं तुमचं कर्तव्य आहे, ते देणं माझं काम आहे, पण मी दिलेला आशीर्वाद कितपत फळेल हे सांगणं मात्र जरा अवघडच आहे यावेळी. त्याबरोबर आता गुरुजींनी असं म्हटल्यावर नंदिनी काव्या म्हणतात, गुरुजी असं का बोलताय, काही झालं आहे का? त्यावर गुरुजी म्हणत असतात की नाही, काय झालं आहे ना, आता यावेळी घरात असं काहीतरी घडणार आहे की जर तुम्ही एकमेकाला सावरून नाही घेतलं, सांभाळून नाही घेतलं, तर मी कितीही सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद दिला तरी तो फळणार नाही. त्याबरोबर मग आता गुरुजींना विचारलं जातं, म्हणजे नेमकं गुरुजी असं का बोलताय? गुरुजी सांगतात, 16 डिसेंबर धोक्याचा आहे. असं घरात काहीतरी रामायण घडणार की घरामध्ये एकतर पुन्हा चैतन्य धावणार, नाहीतर घराची उद्ध्वस्ती होणार, सगळ्याचा नाश होणार. आता तुमच्या हातात आहे की तुम्ही काय निवडता. 16 डिसेंबर घात करणार एवढं सांगून गुरुजी गेलेले असतात. आता रम्याने आणि वसवत्त्याने त्यांचं हे बोलणं ऐकलेलं असतं. आता वसवत्त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना घोळू लागते आणि ती म्हणजे आता गुरुजींनी जे भाकीत केलेलं आहे ते भाकीत सत्य ठरलंच पाहिजे. जर 16 डिसेंबरच्या दिवशी आपण काव्याचं आणि जीवाचं सत्य सगळ्यांसमोर उघडं केलं तर आपल्याला फायदा पडेल. आता काव्य आणि जीवा हेच दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते. ही गोष्ट वसवत्त्या आणि रम्यापर्यंत पोहोचलेली असते आणि वसवत्त्या त्याच सत्याच्या उलगड्याबद्दल आता बोलत असते. ती रम्याला म्हणत असते, रम्या, गुरुजींनी भाकीत केलेलं आहे की आता 16 तारखेला घरामध्ये अरिष्ट येणार, म्हणून येणार नाही, आणणार. आज आपण शपथ घ्यायची दोघींनी की आपण 16 डिसेंबरच्या दिवशी घरामध्ये असं काहीतरी घडवायचं की गुरुजींनी म्हटलेले दुसरे शब्द खरे ठरले पाहिजे. घरातलं सुख, समाधान, शांती, समृद्धी सगळं हरवून घरावरती दुःखाचं सावट कोसळलं पाहिजे. ज्या मालिनीला तिच्या त्या सुनेवर, काव्यावर गर्व आहे ना, त्याच मालिनीने त्या काव्याला घराबाहेर हकलून दिलं पाहिजे आणि पार्थची बायको म्हणून फक्त तू आणि तूच योग्य आहेस असं म्हणून तुला मानाने सून म्हणून स्वीकारलं पाहिजे. काळजी करू नकोस रम्या, सगळं अगदी आपल्या मनाप्रमाणे घडेल. तर इकडे काव्या हिला मात्र टेन्शन आलेलं असतं. काव्या विचार करत असते की गुरुजी असं का म्हटले असतील की दिवस धोक्याचा आहे म्हणून. नाही म्हणजे दिवस धोक्याचा आहे म्हणजे नेमकं त्या दिवशी काय होणार असेल असं की गुरुजी म्हणाले की तो दिवस धोक्याचा आहे. गेल्या वेळेससुद्धा गुरुजींनी भाकीत केलं होतं तेव्हासुद्धा गुरुजींचं भाकीत खरं ठरलं होतं आणि यावेळी गुरुजींनी पुन्हा भाकीत केलं आहे. नाही, गेल्यावेळी जेव्हा गुरुजींनी भाकीत केलं होतं जीवाला आगीपासून धोका आहे, तेव्हा खरोखरच जीवाने स्वतःची छाती जाळून घेतली होती. त्यानंतर त्यांनी भाकीत केलं होतं की घरात कलेश होणार, तेव्हा मालिनी काकूंना सगळं सत्य समजलं होतं. आणि आता गुरुजींनी मध्ये भाकीत केलं होतं की पार्थच्या जीवाला धोका आहे आणि मला वाचवायला आले आणि खरोखर त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. आता घरात पुन्हा काही कलेश झालेला, घरात पुन्हा काही त्रास झालेला मला सहन नाही होणार. काहीही झालं तरी मी पार्थना माझ्याबद्दल आणि जीवाबद्दल सगळं काही सांगून टाकणार, जेणेकरून घरामध्ये जो काही कलेश व्हायचा आहे तो होणारच नाही आणि आधीच सर्व गोष्टी माहिती असल्यामुळे पार्थ हे ओव्हर रिॲक्ट होणार नाही. काव्या पार्थकडे येते आणि मला तुमच्याबरोबर माझ्या पास्टबद्दल बोलायचं आहे असं म्हणते. पार्थ तिला म्हणत असतो, काव्या, अहो काय तुम्ही तो पास्ट घेऊन बसलाय. आता तुमच्या मनामध्ये ते नाही आहे की नाही, काहीही झालं तर मग माझ्यासाठी एवढंच पुरेसं आहे. आता तुम्ही मला त्यातलं काहीही सांगू नका. मला तुमच्या पास्टपेक्षा आपल्या प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि तुम्ही जो पास्ट आता सोडून दिला आहे त्या पास्टला कवटाळून मी तरी काय करणार आहे. उगाचच्या उगाच तुम्ही सतत पास्ट करत राहू नका. मला तुमच्या त्या पास्टमध्ये काडी मात्र कणभरसुद्धा रस नाही, कळलं का? आणि तुम्हीसुद्धा घेऊ नका. त्यावर काव्या म्हणते, देशमुख, ते काहीही असलं तरी मला तुम्हाला माझ्या पास्टबद्दल सांगायचंच आहे आणि आज तुम्हाला ऐकावंच लागेल, तुम्ही मला अडवायचं नाही. त्यावर पार्थ म्हणतो, बरं बाबा, काय सांगायचं आहे तुम्हाला, एवढं तुमच्या पास्टबद्दल सांगा.
काय बोलायचं आहे. त्यावर मग काव्या पार्थला म्हणत असते, देशमुख हे बघा, मी जे काही सांगेन ते खरं आहे, प्रॅक्टिकल आहे. तुम्ही इमोशनली विचार करण्यापेक्षा प्रॅक्टिकली करा. पार्थ म्हणतो, काव्या असं काय झालं आहे, प्लीज तुम्ही स्पष्ट बोलाल का. नाही म्हणजे तुम्ही हे जे काही बोलताय ना त्यामध्ये ते जसं हॉरर मूवीमध्ये सस्पेन्स वाढवला जातो ना तसं वाटतं आहे. तुम्ही आधी सस्पेन्स वाढवणं बंद करा आणि जे काही असेल, अगदी जे काही ते मला स्पष्टपणे आणि पटापट सांगा काय झालं आहे. त्याबरोबर मग आता काव्या ही पार्थला सांगायला सुरुवात करते की पार्थ, माझं लग्नाआधी अफेअर होतं. त्यावर हे ऐकून पार्थ म्हणतो, आता पुढे बोला. त्यावर काव्या म्हणते, तुम्हाला याचा काहीच फरक पडत नाही. त्यावर पार्थ म्हणतो, काव्या का फरक पडेल, होतं आणि आहे मध्ये फरक आहे ना. आता तुम्ही सगळा भूतकाळ विसरून माझ्याबरोबर वर्तमान आणि भविष्य जगायला तयार आहात, मग अजून काय हवं आहे मला, आहात ना तयार. त्यावर काव्या म्हणते, पार्थ मी अजूनही पुढे बोलणार आहे, त्यानंतर मग तुम्हाला काय बोलायचं आहे ते तुम्ही बोला. पार्थ म्हणतो, बरं बोला. मग काव्या पार्थला पुढे सांगायला लागते आणि पार्थ, माझा जो वर्तमान तुमच्याबरोबर आहे, जो भविष्यकाळ तुमच्याबरोबर आहे तो सर्व तर ठीक आहे, पण माझा भूतकाळ हा जीवाबरोबर होता. आता हे ऐकून पार्थ म्हणतो, काय. त्यावर काव्या म्हणते, हो माझा भूतकाळ जीवा आहे पार्थ. त्यावर पार्थ म्हणतो, आपला जीवा, आमचा जीवा. त्यावर काव्या म्हणते, हो पार्थ, तुमचा भाऊ जीवा हा आहे माझा भूतकाळ. आताही सांगा, आताही तुम्ही आहात का माझ्याबरोबर तयार पुढे आयुष्य घालवायला. त्यावर पार्थ म्हणतो, म्हणजे. त्यावर मग काव्या सांगू लागते, पार्थ मी आणि जीवा तुमचं आणि नंदिनीताईचं लग्न ठरण्याच्या आधीपासून एकमेकांना ओळखत होतो. ओळखत कसले, आम्ही एकमेकांवर प्रेम करायचो, प्रेमात होतो आम्ही एकमेकांच्या. जेव्हा तुमचं आणि नंदिनीताईचं लग्न ठरल्याचं आम्हाला दोघांना कळालं ना, तेव्हा आम्ही दोघंही खूप खुश होतो. कारण आम्हाला वाटलं आता आमच्या दादाचं आणि ताईचं लग्न होणार म्हटल्यावर आमचासुद्धा रस्ता सहज मोकळा होणार. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं आणि नियतीने सगळं काही बदलून टाकलं. मी आणि जीवा एकमेकाला 1 वर्षभर ओळखत होतो, वर्षभर आमचं अफेअर होतं. त्याबरोबर पार्थ म्हणतो, मग तुम्ही हे सगळं त्या दिवशी लग्नमंडपात का नाही सांगितलं. त्यावर काव्या म्हणते, पार्थ तुम्हीसुद्धा तेव्हाची सिच्युएशन व्यवस्थित पाहिली होती, तुमच्याही लक्षात असेल अजूनही ते सगळं. तुम्हाला वाटतंय का त्यावेळी ते सगळं सांगणं योग्य वेळ होती म्हणून. अहो माझ्या आईने मला शपथ घातली होती काहीही न बोलण्याची, आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही मला म्हणाला होतात आपण मुंबईला गेल्यावर सगळं व्यवस्थित करू, आता आपण हे लग्न करू आणि इकडनं पहिले बाहेर पडू. म्हणून मग मी सुद्धा काहीही बोलणं टाळलं. पण देशमुख, मला तुम्हाला अंधारात ठेवायचं नव्हतं म्हणून मी तुम्हाला सगळं सांगितलं. आता जेव्हा पार्थला आपल्या बायकोचा भूतकाळ हा आपलाच सख्खा भाऊ आहे ही गोष्ट कळते, तेव्हा त्याला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. जो धक्का कुठल्याही भावाला बसेल अगदी तोच धक्का. पार्थला आठवतं की जेव्हा त्याने काव्याबरोबर लग्न केलं होतं तेव्हा जीवा त्याच्यावर किती चिडला होता ते. मग आता लगेचच इकडे पार्थ हा तिकडनं निघून जायला लागतो. काव्या म्हणते, देशमुख कुठे चालला आहे. पार्थ म्हणतो, उपयोग नाही आता या गोष्टी विचारून सांगून, गरज नाही आता या गोष्टी विचारण्याची आणि सांगण्याची सुद्धा. आणि मग आता हळूहळू पार्थ हा काव्याबरोबर रोज थोडं तुटक वागायला लागलेला असतो. कारण आता काव्याने त्याला जे काही सांगितलेलं असतं ते सगळं ऐकल्यावर तो पूर्णपणे आतून तुटून गेलेला असतो. काव्याबरोबर रोजच्यासारखं पूर्वीसारखं वागणं त्याला जमत नसतं. काव्या आता पार्थच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागते, पार्थला मनवण्याचा प्रयत्न करू लागते. पण पार्थ हा काव्याला स्पष्टपणे सांगून टाकतो, काव्य प्लीज हे सगळं करणं थांबवा, कारण या सर्व गोष्टींचा आता काही एक उपयोग होणार नाही आहे. काव्या म्हणते, देशमुख मला माहीत होतं की जेव्हा मी तुम्हाला माझ्या आणि जीवाच्या भूतकाळाबद्दल सांगेन तेव्हा तुम्हाला हा असाच त्रास होईल आणि मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, मला तुम्हाला त्रासात बघणं शक्य होणार नव्हतं आणि म्हणूनच मी तुम्हाला आमचा भूतकाळ सांगणं टाळत होते एवढे दिवस. कळलं का तुम्हाला आता तरी मी का तुम्हाला एवढ्या दिवस माझा भूतकाळ सांगत नव्हते. पण तरीही हिंमत जमवून मी तुम्हाला सांगण्याचं जेव्हा ठरवलं प्रत्येक वेळी तुम्ही माझं ऐकूनच नाही घेतलं. त्यावर पार्थ म्हणतो, मला माहीत नव्हतं ना हे सगळं असं आहे म्हणून. तर दुसरीकडे आता जीवा आणि नंदिनी या दोघांनाही त्यांच्या काउन्सिलरने
बोलवलेलं असतं आणि आता घरातलं सगळं सुरळीत झाल्यामुळे जीवा नंदिनीसुद्धा काउन्सिलरला भेटायला गेलेले असतात. आता काउन्सिलरकडे गेल्यावर नेहमीप्रमाणे काउन्सिलर व्यवस्थित काउन्सिलिंग करायला सुरुवात करतो. सुरुवातीचे प्रश्न उत्तरांचं सेक्शन पहिलं पूर्ण होतं. जीवा आणि नंदिनी अगदी उत्तम छान पद्धतीने प्रश्नांची उत्तरं देतात. आता प्रश्न उत्तरं झाल्यावर मग आता पुढे लगेचच काउन्सिलर म्हणतो आता आपण पुढे प्रोसीड करू शकतो. त्यावर जीवा म्हणतो एक मिनटं सर थांबा जरा. नाही म्हणजे पुढे आमची केस प्रोसीड करण्याअगोदरच मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे अशी, मी नंदिनीबरोबर आयुष्यभर संसार करायला तयार आहे. याच आयुष्यात काय पुढच्या 7 जन्मात बायको म्हणून मला नंदिनीच हवी आहे. मी तिच्याचबरोबर माझं अख्खं आयुष्य सुखाने घालवू शकतो. त्यामुळे मला आमचा डिवोर्स कॅन्सल करायचा आहे. मला नंदिनीला डिवोर्स द्यायचाच नाही आहे. त्यावर हे ऐकून नंदिनीसुद्धा खूप खुश होते. नंदिनीलासुद्धा विचारलं जातं की तुमची याच्यावर काय इच्छा आहे, म्हणजे डिवोर्स कॅन्सल करायचा का आपण. त्यावर नंदिनी ही सुद्धा खूप खुश होऊन जाते आणि ती आश्चर्यचकित होऊन जीवाकडे एकटक बघत असते. तर आता वकील साहेब म्हणतात की नंदिनी मॅडम, अहो काय विचारतोय मी, पण तुमच्या या बघण्यातूनच मला माझं उत्तर मिळाल्यासारखं वाटतं. तुम्हालासुद्धा मला वाटतं जन्मेजयबरोबर तुमचं संपूर्ण आयुष्य घालवायचं काय, बरोबर ना. त्याबरोबर नंदिनीसुद्धा होकार देते आणि म्हणत असते की हो, खरंच जीवांचं जे मत आहे माझंसुद्धा तेच मत आहे. मी सुद्धा आयुष्यभर जीवांबरोबर संसार करायला तयार आहे. आता ही गोष्ट ऐकून जीवासुद्धा खूप खुश होऊन जातो आणि मग आता नंदिनी आणि जीवा हे आयुष्यभरासाठी एकत्र राहायचा निर्णय घेतात. जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी खरंच तुझ्यापेक्षा उत्तम आणि चांगली जोडीदार मला माझ्या आयुष्यात कधीच सापडली नसती. आपलं लग्न जरी कोणत्याही परिस्थितीत झालेलं असलं तरी आपला संसार मात्र प्रत्येक परिस्थितीत टिकणार हे मी तुला वचन देतो आणि आपण दोघं आयुष्यभर कायमस्वरूपी असेच एकत्र राहायचं. म्हातारे होईपर्यंत काय झालो तरी शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी साथ दे. नंदिनी जीवाच्या तोंडावर हात ठेवते आणि असं बोलू नका असं म्हणते. त्यावर जीवा म्हणतो, नाही नंदिनी, हा जीवा जे काही बोलतोय ते खरंच आणि खऱ्या मनापासून बोलतोय. त्यावर हे ऐकून नंदिनीला खूप म्हणजे खूप छान वाटतं आणि नंदिनी जीवाला म्हणते, जीवा मी सुद्धा तुम्हाला एक वचन देते. शेवटच्या क्षणापर्यंत माझा जीव जीवात असेपर्यंत मी कायमच तुमच्यासोबत राहीन, कायम तुमचीच म्हणून राहीन. त्याबरोबर हे ऐकून जीवालासुद्धा छान वाटतं, बरं वाटतं. त्याबरोबर आता वकील साहेब म्हणतात, मग आता आमच्याकडे पुढे तुम्हाला येण्याची गरज लागणार नाही. आता काय आमचा आणि तुमचा संबंध संपला काय, बरोबर ना. त्याबरोबर आता जीवा आणि नंदिनी म्हणतात, नाही हो, उलट तुमच्यामुळेच तर आम्हाला एकत्र राहायचं आहे हे गोष्ट कळली. त्याबरोबर काउन्सिलरसुद्धा हसतात आणि आता या असं त्या दोघांना सांगतात. तर दुसरीकडे जीवा आणि काव्याबद्दल समजल्यामुळे पार्थ हा बरोबर तुटक वागत असतो. तिच्याशी बोलणं कमी करतो, टाळत असतो. म्हणजे कधीतरी वाईट वागतो, कधीतरी काहीच नाही बोलत, तिच्या कुठल्या गोष्टीवर रिॲक्ट नाही करत वगैरे असं सगळं तो करत असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद